हॅलो, तर आम्ही चाललो देवाला, आरवाडीला, आमोशाला. तर चला, तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा. आमचे कसं देव होते ते व्हिडिओ कंटिन्यू करा. हॅलो, मी अंकिता लेंडवे. माझ्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आमोशाला. हा आमोशाचा व्हिडिओ आहे, खूप लेट टाकला त्याबद्दल सॉरी. एडिटिंग करायला काही जमलं नाही त्याबद्दल, म्हणून व्हिडिओ लेट टाकला. तर आम्ही गाडीवरती आमोशाला चाललेलो आरवाडीला. तर त्यानंतर आम्ही आरवाडीमध्ये पोहोचलो. तुम्ही पाहू शकता इथं आम्ही नारळ घेतो. आरवाडीमध्ये नारळ हे घेतले आणि आम्ही चाललो देवाकडे. आणि खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे मोबाईल काय असा जास्त वरती काढला नाही. त्या गर्दीमध्ये कोणाची पर्स, कोणाचा मोबाईल, कोणाचं सोनं असं जास्तीत जास्त हरवत होतं. एवढी जास्त गर्दी होती आमोशाला आरेवाडीत. आणि तुम्ही पाहू शकता किती जास्त गर्दी. फायनली आम्ही देवळापाशी पोहोचलो. पाहू शकता पहिल्यांदा तिकडं खाली गेलतो पाया पडायला, जिथून देवाची सुरुवात होते तिथं गेलो. पाहू शकता पाठीमागे देऊळ आहे. त्यानंतर देवाला नारळ फोडला, आहोनी नारळ वगैरे फोडलं. त्यानंतर आम्ही चाललो मंदिरात पाया पडण्यासाठी. आणि खूप जास्त गर्दी होती, एकमेकाला असे ढकलत होते. एवढी अक्षरशः जाता येत नव्हतं, एवढी गर्दी होती. आणि आम्ही काही आतून दर्शन घेतलं नाही, बाहेरूनच घेतलं, कारण सही माझ्यापाशी होती आणि एवढ्या जास्त गर्दीत जाणं आम्हाला काही हे झालं नाही, त्यामुळे बाहेरूनच घेतलं. खूपच जास्त गर्दी होती. त्यानंतर दर्शनी वगैरे करून झाल्यानंतर आम्ही देवळातून बाहेर पडलो आणि बाकीच्या देवात आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललो. पाहू शकता तुम्ही. आणि दर्शन घेऊन माघारी चाललो. दर्शनी वगैरे झाल्यानंतर आम्ही देवळातून बाहेर पडलो. आणि त्यानंतर खूप ऊन होतं, म्हणून इथं बर्फाचा गोळा खाण्यासाठी घेतला आम्ही. बर्फाचा गोळा खाल्ला. त्यानंतर थोडे बर्फाचा गोळा हे वगैरे खाऊन झाल्यानंतर फोटो व्हिडिओ घेतले थोडे. आणि माझ्यासोबत माझे वडील आणि त्यांच्या कामातला मित्र सई असे बसलेले गाडीवरती. असे ते त्यांच्या गाडीवरती आलते आणि आम्ही आमच्या गाडीवरती. त्यानंतर आम्ही फायनली आरवाडीतनं दर्शन वगैरे करून झाल्यानंतर आम्ही चाललो बाळूमामाला, लोकरीवाडीला. आणि जास्त ऊन होतं त्यामुळे आम्ही वडणी अशी घेतलेली, खूप जास्त ऊन होतं. त्यानंतर आम्ही लोकरीवाडीमध्ये पोचलो. आरवाडीपासून थोडंच अंतरावर, एक 15-20 किलोमीटर असेल अंतरावरती आत्ता देऊळ झाले. खूप मस्त देऊळ आहे लोकरीवाडीतलं. सेम आदमापुरासारखं बाळूमामाचं मंदिर झालं, एवढं मोठं बाळूमामाचं मंदिर. आणि इथं पाहू शकता आजोबाची मैया सईला खांद्यावरती घेऊन पोहोचलीत. आणि बाळूमामाच्या मंदिराच्या समोर असं बनलेलं आहे, खूप छान असं हे बनवलं आहे. महादेवाची पिंडी, गणपती, हनुमान, परत बाळूमामाचे मेंढरं, घोडा, हाती असे सर्व काही आहे. त्यानंतर इथं आम्ही बाळूमामाचं दर्शन घेतलं. पाहू शकता आतून असं आहे, खूप सुंदर मंदिर आहे आणि मन प्रसन्न होतं ह्या मंदिरात आल्यावरती. एवढं मस्त मंदिर बांधले, खूप मोठं आहे. आणि त्यानंतर अजून थोडं कामे राहिलेत. हे अशा इकडं दुसरीकडे मूर्त्या बनवायचं तयार आहे, राहिलेले अजून पूर्ण बांधकाम झालं नाही मंदिराचं, अजून खूप बाकी आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. पाहू शकता तुम्ही किती मूर्त्या सुंदर आहेत इथे. सरस्वती, महादेव असे खूप खूप साऱ्या मूर्त्या आहेत. आणि मी आतून पाहिलं, खूप छान वाटलं. परत बाळूमामाचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. इथून पुढे व्हिडिओ काय घेतला नाही. व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू